हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस. फिजिक्स आणि त्याचा चॅप्टर नंबर 2 हा आपण स्टार्ट केला आहे. कोणता आहे चॅप्टर? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आणि फ्लुइड्स ही कन्सेप्ट सांगितली होती. द सबस्टन्स विच फ्लोज इज कॉल्ड फ्लुइड्स. आणि अशा फ्लुइडच्या काही प्रॉपर्टी सुद्धा स्टडी केल्या होत्या आपण. जी फिजिक्सची सेकंड व्हिडिओ तयार केली होती ती होती प्रेशर. व्हॉट इज इन बाय प्रेशर P आणि एक्सप्रेशन फॉर प्रेशर, एक्सप्रेशन फॉर ॲब्सोल्यूट प्रेशर. 2 दिवसापूर्वी बोर्डाने ज्यावेळेस रिड्यूस सिलेबस तो डिक्लेअर केला आणि त्यामध्ये तुमचं जे बुक आहे त्या बुक मधला पेज नंबर 27 टू अप टू 33 यावर असणारं प्रेशरचं कंप्लीट युनिट त्यांनी काय केलेले? रिड्यूस केले, डिलीट केलेले. त्यामुळे सेकंड व्हिडिओ मधली प्रेशरचं एक्सप्रेशन फक्त नॉलेज म्हणून तुम्ही काय करा, वाचा, बघा. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्याची तयारी करण्याची गरज नाही. खूप सारे टॉपिक त्यांनी काय केलेले? डिलीट केलेले. आता आपल्याकडे ऑलरेडी ती लिस्ट आलेली आहे कोणते कोणते टॉपिक डिलीट केले. त्यामुळे जे पॉइंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असेच टॉपिक आपण काय करू? कव्हर करू. आणि मग आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे त्या लिक्विडची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सरफेस टेन्शन. ही प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी आपल्याला काही फोर्सेस माहिती पाहिजेत. कोणते कोणते फोर्सेस माहिती पाहिजेत? तर सर्वात पहिला जो फोर्स आहे त्याला म्हटलं तर मॉलिक्युलर फोर्स. मॉलिक्युलर फोर्स. आता मॅटरचे जे 3 आपण स्टेट म्हणतो. पहिली स्टेट कोणती? सॉलिड. सेकंड स्टेट कोणती? लिक्विड. आणि थर्ड स्टेट कोणती? गॅस. सध्या आपण या 3च स्टेट कन्सिडर करू. प्लाझ्मा वगैरे थोडंसं साईडला ठेवू. तर त्यापैकी तुम्ही फोकस करायचं या लिक्विडवर. हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये आपण लिक्विडचा मॅक्झिमम काय करतोय? स्टडी करतोय. एखाद्या ग्लास बीकर मध्ये जर आपण लिक्विड घेतलं, कुठले असेल ते, वॉटर असू शकतं, केरोसिन असू शकतं किंवा ऑइल असू शकतं. आता हे जे लिक्विड आणि ह्या लिक्विडचे असणारे मॉलिक्युल्स हे सेपरेट सेपरेट दिसणार नाही आपल्याला. तर प्रत्येक मॉलिक्यूल हा नेबरिंग मॉलिक्यूल बरोबर काय झालेला आहे? बाइंड. हा मॉलिक्यूल याच्या बरोबर बाइंड, हा मॉलिक्यूल याच्या बरोबर, त्यांच्यामध्ये बाइंडिंग आहे. आणि तिथे असणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर फोर्सेस. मग त्याचे कोणते कोणते टाईप आहे ते परत टाईप स्टडी करायचे. ॲडेजिव्ह फोर्स, कोहेजिव्ह फोर्स, नंतर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, मॉलिक्युलर रेंज, सरफेस फिल्म, असे सर्व टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे तो आपला मॉलिक्युलर फोर्सेस. बघा, क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये हे काय केलेलं आहे? व्हिडिओ तयार केलेला आहे. इंटर मॉलिक्युलर फोर्स. 11th ला तुम्हाला एक चॅप्टर होता. कोणता होता तो? फोर्स. आणि या फोर्स मध्ये तुम्ही 2 टाईपचे फोर्सेस स्टडी केले. एक होता तो रियल फोर्स आणि दुसरा होता तो इमॅजिनरी फोर्स और सीडो फोर्स. त्या रियल फोर्सेस मध्ये परत वेगवेगळ्या टाईपचे फोर्सेस स्टडी केले तुम्ही. एक असेल तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक असेल तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, पुढचा असेल तो स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स, एक असेल तो वीक न्यूक्लियर फोर्स. हे सर्व फोर्सेस कसे? रियल फोर्स, त्यांचा एक्झिस्टन्स आपल्याला जाणवतो.
आणि इमॅजिनरी फोर्सेस मध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो सीडो फोर्सेस मध्ये एक होता सेंट्रीफ्युगल फोर्स. मागचा जो लेसन होता रोटेशनल डायनामिक्स त्यामध्ये दोन टाईपचे फोर्सेस स्टडी केले होते. एक होता सेंट्रीपिटल फोर्स आणि दुसरा होता सेंट्रीफ्युगल फोर्स. हा कसा आहे? रियल फोर्स. हा कसा आहे? सीडो फोर्स और इमॅजिनरी फोर्स. आता यातले कोणतेच फोर्सेस न स्टडी करता आपल्याला स्टडी करायचा इंटरमॉलिक्युलर फोर्स. थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी की एखाद्या बीकर मध्ये ज्यावेळेस आपण लिक्विड घेतो, काय घेतलं त्याच्यामध्ये? हे लिक्विड घेतलं बघा, हे लिक्विड. तर हे लिक्विडचे मॉलिक्यूल असे सेपरेट सेपरेट दिसणार नाही आपल्याला. तर हे मॉलिक्यूल एकमेकांबरोबर काय झाले असतील? बाइंड. इथे असणारा जो फोर्स असेल त्या फोर्सला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स. कुठलाही घेऊ शकतो आपण. आता हे साइडला असणारं हे जे कंटेनर होतं, हे कंटेनर कसलं आहे? ग्लास कंटेनर. म्हणजे हे ग्लासचे सुद्धा काय असतील? मॉलिक्यूल. मग कुठलेही मॉलिक्यूल जर घेतले आणि ते जर बाइंड होत असेल तर मॉलिक्यूल मध्ये असणारा जो बाइंडिंग फोर्स दॅट इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. कसं डिफाइन करतो आपण? द फोर्स ऍक्टिंग बिटवीन एनी टू मॉलिक्यूल. कुठलेही दोन मॉलिक्यूल जर कन्सिडर केले तर तिथं असणारा फोर्स हा कोणता असतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये परत दोन टाईप. एक असेल तो कोहेसिव्ह फोर्स आणि सेकंड असेल तो ऍडहेसिव्ह फोर्स. बघू आपण पुढचा पॉइंट आता, कोहेसिव्ह अँड ऍडहेसिव्ह फोर्स. हा क्वेश्चन आहे. काय काय डिफाइन करायचं आपल्याला? व्हॉट इज इन बाय कोहेसिव्ह फोर्स, व्हॉट इज इन बाय ऍडहेसिव्ह फोर्स. आता ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काय करू? परत एकदा ते बीकर, हे ग्लास बीकर, केमिस्ट्री लॅब मध्ये एक्सपेरिमेंट करताना तुम्ही त्या बीकर मध्ये वेगवेगळे केमिकल्स घेतले असतील. अगदी काहीच नाही तर कमीत कमी काय त्याच्यामध्ये तुम्ही पुट केले ते वॉटर. हे बघा यामध्ये काय असणार? ते वॉटर. आणि हे जे काही बीकर आहे त्याचं कोणतं मटेरियल आहे? ग्लास मटेरियल. इथे आहे वॉटर. आता प्रत्येक हा वॉटरचा मॉलिक्यूल नेबरिंग मॉलिक्यूल बाइंड झालेला आहे. बाइंड इथले जर दोन मॉलिक्यूल घेतला तर फर्स्ट मॉलिक्यूल हा कोणता आहे? वॉटर. सेकंड पण कोणता आहे? वॉटर. बरोबर. पहिला पण वॉटर, दुसरा पण काय आहे? वॉटर. साइडला जर बघितला आपण तर इथे पहिला कोणता मॉलिक्यूल आहे? तो ग्लास. इथे पण कोणता मॉलिक्यूल आहे? ग्लास. दोन्ही कोणते? ग्लास. आयदर वॉटर वॉटर असो किंवा ग्लास ग्लास असो, असे जे सेम टाईपचे मॉलिक्यूल तिथे असणारा फोर्स त्याला आपण म्हटलं तर कोहेसिव्ह फोर्स. अगदी सिंपल डेफिनेशन आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल्स. मॉलिक्यूल किती? टू. पण कंडिशन काय? टू मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स. सबस्टन्स कसा पाहिजे? सेम. म्हणजे पहिला जर वॉटर मॉलिक्यूल असेल तर सेकंड पण कोणता पाहिजे? वॉटर. पहिला जर ग्लास असेल तर सेकंड पण कोणता? ग्लास. पहिला जर एअर मॉलिक्यूल असेल तर सेकंड पण कोणता? एअर मॉलिक्यूल. बघा ही त्याची डेफिनेशन आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल्स ऑफ, क्लिअरली सांगितलेले कसे? सेम सबस्टन्स इज नोन ॲज कोहेसिव्ह फोर्स. मग त्याचे एक्झाम्पल्स दिलेले इथे. कोणते कोणते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्यूल. दोघेही कोणते मॉलिक्यूल घेतले? वॉटर. पहिला वॉटर तर सेकंड पण कोणता? वॉटर मॉलिक्यूल. और नेक्स्ट एक्झाम्पल दिले फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्यूल. पहिला एअर आणि दुसरा पण कोणता? एअर. असे जर सेम मॉलिक्यूल असेल तर त्यातला फोर्स कोणता? कोहेसिव्ह. पण आता जर तुम्ही बघितलं तर त्या ग्लास मध्ये असणारं, त्या बीकर मध्ये असणारं हे जे काही लिक्विड हे काय करून टाकलं? एम्प्टी करून टाकलं. तर इनर साइडला हा स्टिक होतो बघा. वॉटरचा मॉलिक्यूल काय होतो? स्टिक होतो. आता इथे एक हा कोणता आहे? एक आहे तो ग्लास मॉलिक्यूल. आणि ते साइडला जर बघितलं, रेड कलर मध्ये जर बघितलं तर हा कोणता मॉलिक्यूल आहे? एक आहे तो ग्लास आणि एक कोणता आहे? वॉटर मॉलिक्यूल. असे जर दोन डिफरंट मॉलिक्यूल घेतले तिथे असणारा फोर्स हा असतो ऍडहेसिव्ह फोर्स. सेम सबस्टन्स न घेता तिथे काय घ्यावा लागतो? डिफरंट सबस्टन्स. बघू आपण त्याची डेफिनेशन. सेकंड कोणता आहे तो? ऍडहेसिव्ह फोर्स. आणि ऍडहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन करताना फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल्स ऑफ, कसे घेतले ते? डिफरंट सबस्टन्स इज नोन ॲज ऍडहेसिव्ह फोर्स. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ग्लास अँड वॉटर. एक मॉलिक्यूल ग्लासचा असेल तर दुसरं कोणाचं असेल? वॉटर असेल. तुम्ही ग्लास अँड केरोसिन घेऊ शकता,
ग्लास अँड अदर काही पण पॅराफिन ऑइल काही पण तुम्ही घेऊ शकता. एअर मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल असे घेतले तरी चालतील. डिफरंट पाहिजेत फक्त ते. आणि तिथे असणारा जो फोर्स आहे तो कोणता असतो? ऍडेजिव्ह फोर्स. पण हे फोर्सेस स्टडी करताना त्यांची रेंज पण इम्पॉर्टंट आहे. काय असते ती रेंज? हे बीकर आहे आणि या बीकर मध्ये या लेवल पर्यंत लिक्विड फिल केलेले, या लेवल पर्यंत. आता सांगितलं आपण की कोहेजिव्ह फोर्स मुळे हे जे मॉलिक्यूल हे बाइंड झालेले एकमेकांशी, पण बाइंड होताना तो मॉलिक्यूल शक्यतो नेबरिंग मॉलिक्यूल बरोबर काय होतो? बाइंड होतो, किंवा त्याचा एक रिजन ठरवून दिलेला आहे, या रिजन पर्यंतच हा काय होतो? बाइंड होऊ शकतो, या रिजन पर्यंतच बाइंड. अगदी सरफेसवरचं मॉलिक्यूल बॉटमच्या मॉलिक्यूल बरोबर बाइंड होणार नाही, किंवा या लेफ्ट कॉर्नर मध्ये असणारा मॉलिक्यूल या अदर एंडला असणारे मॉलिक्यूल यांच्या बरोबर तो बाइंड होत नाही. इतक्या डिस्टन्स पर्यंत तो बाइंड होत नाही. तर एक सर्टन डिस्टन्स असेल तिथपर्यंतच तो काय करू शकतो? त्याचा जो अट्रॅक्शनचा इफेक्ट शो करू शकतो. अशा मॅक्सिमम डिस्टन्सला म्हटलं तर त्याची रेंज, मॉलिक्युलर रेंज. बऱ्याच वेळा मोबाईल मध्ये किंवा नेटवर्कच्या रिलेटेड आपण तो वर्ड यूज करतो. कोणता वर्ड आहे तो? रेंज. तसं इथे ते मॉलिक्यूल कोहेजिव्ह किंवा ऍडेजिव्ह हा फेनॉमेना शो करण्यासाठी त्याची पण काय असते? एक रेंज. रेंजच्या पुढे गेला तर तो त्याचे इफेक्ट शो करत नाही. बघूया पुढचा टॉपिक. काय सांगितलं मी तुम्हाला? एक असेल तो रेंज आणि दुसरा असणार आहे स्पियर ऑफ. रेंज मध्ये कव्हर होतं ते डिस्टन्स, आणि कुठलं डिस्टन्स? ते असतं मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत. बस रेंज. ज्यावेळेस आपण मोबाईल शॉपिंग मध्ये दाखवतो ना, तर मोबाईल त्यांनी वेगवेगळे दाखवल्यानंतर आपण म्हणतो बस बाबा याच्या पुढे नका जाऊ, आपली रेंज इथपर्यंतच आहे, म्हणजे मॅक्सिमम आपण जे परचेस करू शकतो. तसं इथं डिस्टन्स मध्ये जे मॅक्सिमम डिस्टन्स असेल त्याला काय म्हणतात? तर रेंज. ही त्याची डेफिनेशन दिली बघा. द मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दे आर इफेक्ट. इथपर्यंतच त्याचा काय होतो? इफेक्ट होतो. एकदा ते डिस्टन्स क्रॉस झालं की ते मॉलिक्यूल त्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार नाही. फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, हा सेकंड मॉलिक्यूल आहे आणि हा थर्ड मॉलिक्यूल आहे. आता हे दोन मॉलिक्यूल जर रेंज मध्ये असेल तर एकमेकांना अट्रॅक्ट करू शकतील, पण रेंजच्या बाहेर याचे कोणतेही मॉलिक्यूल असतील हा मॉलिक्यूल त्याचा इफेक्ट शो करणार नाही. ठीक आहे. आता जसं आपण एक मॉलिक्यूल घेतला ना, आता तो याच्याबरोबर अट्रॅक्ट करू शकतो रेंज मध्ये, इथपर्यंत रेंज मध्ये, इथपर्यंत रेंज मध्ये, इथपर्यंत रेंज मध्ये. जेवढे रेंज मध्ये आहेत त्यांचा काय ड्रॉ केला? एक स्पियर ड्रॉ केला. स्पियर. आता स्पियर ड्रॉ करायचं असेल तर काय लागणार आहे? एक लागणार आहे सेंटर आणि दुसरी काय लागणार? त्याची रेडियस. आता ही जी रेडियस आहे ही कोणती झाली? त्याच्या रेंज इतकी. जर तो मॉलिक्यूल काय झाला? ऍज अ सेंटर and its radius equal to molecular range, आणि आपण जर असा स्पियर ड्रॉ केला, that sphere is called sphere of influence. इन्फ्लुएन्सचा अर्थ होतो इम्पॅक्ट, प्रभाव पडणे. आता ही त्याची डेफिनेशन दिलेली. कसा ड्रॉ केला तो? द गिवन मॉलिक्यूल ऍज अ सेंटर अँड रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज, that sphere is called sphere of influence. बघू आपण ही त्याची डेफिनेशन आहे. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तिथपर्यंतच त्याचा इफेक्ट होईल. आता सांगितलं मी तुम्हाला की एखाद्या त्या बीकर मध्ये, ग्लास बीकर मध्ये जर आपण लिक्विड घेतलं असेल तर हा जो मॉलिक्यूल आहे या रेंज मधल्या मॉलिक्यूलला काय करतो? तो इफेक्ट शो करतो. अगदी इथल्या मॉलिक्यूल बरोबर तो इफेक्ट शो करणार नाही. मग इथपर्यंत ही रेंज आहे, पण ही रेंज कोण ठरवलं? इथपर्यंत, इथपर्यंत. त्याच्या सराउंडिंगला जेवढे काही मॉलिक्यूल्स असतील ना, त्यांचा जर इमॅजिनरी स्पियर आपण ड्रॉ केला तर त्याला म्हटलं तर स्पियर ऑफ इथपर्यंत. याच्या पलीकडचे कोणतेच मॉलिक्यूल इफेक्ट दाखवणार नाही. याची ही रेंज आहे. अ स्पियर ड्रॉन विथ अ गिवन मॉलिक्यूल ऍज सेंटर. त्या मॉलिक्यूलला काय व्हावं लागल? सेंटरला. हा मॉलिक्यूल बघा सेंटर लिहावं लागेल. आणि इथपर्यंत ही जी रेडियस आहे, रेडियस इक्वल टू किती असते? रेडियस विच इज इक्वल टू रेंज इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हे झालं बेसिक टर्म. आता पुढचा पार्ट घेतोय तो असणार आहे फिल्म आणि थिकनेस. काय डिफाइन करायचं आपल्याला? सरफेस फिल्म कोट लेअर आणि दुसरा असणार आहे फ्री सरफेस. एक लेअर आलेला असतो. बऱ्याच वेळा एखाद्या बकेटमध्ये तुम्ही ह्या लेवल पर्यंत काय घेतलेलं आहे? वॉटर. आणि वरून जर तुम्ही ऑइलचे जर काही ड्रॉप टाकले ना तर ते ड्रॉप असे तुम्हाला वरती दिसतील बघा.
किंवा सोप सोल्युशन जर असेल ना तर वरती एक फिल्म आलेली दिसते तुम्हाला, ब्लूइश कलरची फिल्म दिसते आणि ती फिल्म म्हणजे कोणती असते? सरफेस फिल्म. कसं डिफाइन करतात सरफेस फिल्म? अ लेअर, काय आला असतो? लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड हुज थिकनेस, आता इथून इथपर्यंत मी ही थिकनेस दाखवली बरं का, इथून इथपर्यंत अगदी थिन असेल. ही जी थिकनेस आहे मी जर ds ने दाखवली ना, ही जी थिकनेस आहे हुज थिकनेस इक्वल टू किती असते ती? रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड सरफेस फिल्म. खूप जास्त थिक नसते, रेंज इतकी, कारण नेबरिंगचे मॉलिक्यूल ते एकमेकांना काय करून ठेवतात? टाईड करून ठेवतात. त्यावरनं पुढे ती प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत, सरफेस टेन्शन. ते डिटेल सर्व तुम्हाला मॉलिक्युलर थिअरी मध्ये येणार आहे. तर ही झाली सरफेस फिल्म. परत एकदा रिपीट करतोय, अ लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड, कोणता? हुज थिकनेस किती असेल ती? इज इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर रेंज. ठीक आहे, मॉलिक्युलर फोर्स. आणि सेकंड जी टर्म आहे ती आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कोणत्या सरफेसला फ्री म्हणतो आपण? सरफेस ऑफ लिक्विड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शियर स्ट्रेस, ऍक्च्युली हा स्ट्रेस आहे, इज कॉल्ड एज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आज हे जे काय आपण बेसिक आपण घेतलं, या सर्व बेसिकचा उपयोग ती इम्पॉर्टंट प्रॉपर्टी सांगितली मी सुरुवातीलाच, कोणती प्रॉपर्टी आहे ती? सरफेस टेन्शन. त्यासाठी आपल्याला यूज करावं लागणार आहे. तर सरफेस टेन्शन प्रॉपर्टी, त्याची जी मॉलिक्युलर थिअरी, हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू.